राम राम मंडळी, मी तुमचा तानाजी हक्के आणि तुम्ही पाहत आहात तानाजी हक्के यूट्यूब चॅनल. तर मंडळी, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार. कोणाला डच्चू मिळणार आणि कोणाची लॉटरी लागणार. पण या सगळ्यात दोन नावं सर्वात जास्त चर्चेत आहेत. एक म्हणजे भाजपचे आक्रमक आमदार गोपीचंद पडळकर आणि दुसरे म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिग्गज नेते धनंजय मुंडे. मंडळी, राजकारण कसंही असो, पण सध्याच्या घडीला गोपीचंद पडळकर आणि धनंजय मुंडे यांना डावलणं महायुती सरकारला चांगलंच जड जाताना दिसतंय. का या दोन नेत्यांना मंत्रिपद मिळणं काळाची गरज बनली आहे? का ओबीसी आरक्षणाच्या आणि समाजाच्या राजकारणात हे दोन चेहरे महत्त्वाचे आहेत? आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. धनंजय मुंडे, संघर्षातून झेप घेणारे एक आक्रमक नेतृत्व. मंडळी, राजकारण म्हटले की चढ उतार आलेच, पण पडझडीनंतर फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेण्याची ताकद ज्या नेत्याकडे असते, त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे धनंजय मुंडे. वक्तृत्व, संघटन कौशल्य आणि दांडगा जनसंपर्क ही त्यांची त्रिसूत्री आहे. मधल्या काळात काही वादळं आली. संतोष देशमुख प्रकरणामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, हे आपण पाहिलं. पण म्हणतात ना, वाघ दोन पावलं मागे सरकला म्हणजे तो हरला असं होत नाही. ती एका मोठ्या शिकाराची तयारी असते. पक्षाला आणि सरकारला त्यांची गरज का आहे? पहिलं म्हणजे प्रशासकीय कामाचा झपाटा आणि कल्पकता. धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करताना प्रशासनावर आपली पकड सिद्ध केली आहे. मंत्रालयात केवळ फाईल्स साठवून न ठेवता त्या निकाली काढण्याचा त्यांचा वेग वाखाणण्याजोगे आहे. अनेक रखडलेला प्रकल्प आणि सर्वसामान्यांच्या योजना त्यांनी मार्गी लावल्या. आज ही प्रशासनात अशा रिझल्ट ओरिएंटेड नेत्यांची माहितीला गरज आहे. आणि दुसरं म्हणजे मराठवाड्याचा बुलंद आवाज. बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात धनंजय मुंडेंचा शब्द प्रमाण मानणारा मोठा वर्ग आहे. ऊसतोड कामगार असोत किंवा सुशिक्षित तरुण, मुंडेंनी प्रत्येक घटकांशी आपली नाळ जोडली आहे. आजच्या राजकीय समीकरणात मराठवाड्याचे प्रश्न विधानसभेत तितक्याच ताकदीने मांडण्यासाठी धनंजय मुंडेसारखा लोकनेता मंत्रिमंडळात असणं ही काळाची गरज आहे. म्हणजे अभ्यास होणे, आक्रमक वक्ता. राजकारणात नुसता गोंधळ घालून चालत नाही, तर मुद्द्यावर आधारित प्रतिवाद करावा लागतो. विरोधकांच्या आरोपांना धारदार शब्दात आणि पुराव्यांशी उत्तर देण्याची क्षमता धनंजय मुंडेकडे आहे. सध्याच्या काळात सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी एक बॅटिंग करणारा आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि चौथं म्हणजे संकट काळात धावून जाणार नेता. राजकारण बाजूला ठेवून आपल्या कार्यकर्त्यांच्या किंवा सामान्य जनतेच्या वैयक्तिक अडचणीला धावून जाणं ही त्यांची खासियत आहे. धनंजय भाऊ हे नाव केवळ सत्तेसाठी नाही, तर हक्काचा माणूस म्हणून लोकांच्या मनात कोरलं गेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणि महायुती सरकारला सध्या अशा एका नेतृत्वाची गरज आहे, जो ग्राउंडवर काम करेल आणि कॅबिनेटमध्ये प्रभावीपणे बाजू मांडेल. राजकीय वनवास संपवून धनंजय मुंडे पुन्हा पूर्ण ताकदीने सक्रिय होतील, तेव्हा राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. तर मंडळी, दुसरं महत्त्वाचं आणि मोठं नाव म्हणजे गोपीचंद पडळकर, बहुजन समाजाचा बुलंद आवाज. आता वळूया महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अशा झंझावाताकडे ज्याने प्रस्थापित राजकारणाच्या उरात धडकी भरवली आहे. आदरणीय गोपीचंद पडळकर. जतच्या मातीतून आलेला हा संघर्षशील नेता आज केवळ सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज आणि तमाम ओबीसी घटकांचा एक आश्वासक चेहरा बनला आहे. पडळकरांना मंत्रिपद का मिळावं याची काही ठोस कारणं. जमिनीवरचा संघर्ष. पडळकर हे काही ड्रॉइंग रूम मधले नेते नाहीत. ऊन, वारा, पाऊस आणि कशाची तमा न बाळगता हा माणूस रस्त्यावर उतरतो. मग ते धनगर आरक्षणाची वारी असो, मेंढपाळाचे प्रश्न असोत किंवा एसटी कर्मचाऱ्यांचा लढा, पडळकर नेहमी आघाडीवर राहिले आहेत. त्यांच्याकडे सामान्यांची नाळ जोडलेले नेतृत्व आहे. विरोधकांना सळो की पळू करून सोडणारी आक्रमकता. विधान परिषदेत असो किंवा जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांना त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन अंगावर घेण्याची हिंमत फक्त गोपीचंद पडळकरांनीच दाखवली आहे. त्यांचा वाक्चातुर्य आणि बिनधास्तपणा कार्यकर्त्यामध्ये नवी ऊर्जा भरतो. भाजपची पश्चिम महाराष्ट्रातील ताकद. पश्चिम महाराष्ट्रात जिथे प्रस्थापित करण्याचं वर्चस्व आहे, तिथे भाजपची पाळमुठ घट्ट करण्यासाठी पडळकरांसारखा मास लीडर गरजेचा आहे. त्यांना सत्तेत मानाचं स्थान दिल्यास केवळ जत किंवा सांगलीतच नाही, तर संपूर्ण पट्ट्यात भाजपला मोठी उभारी मिळेल. तर मंडळी, त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे ओबीसींची एकजूट आणि महायुतीचं गणित. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते, ज्यांच्याकडे ओबीसी त्यांच्याकडे सत्ता. ओबीसी समाज हा राजकारणातला सर्वात मोठा आणि निर्णायक व्होट बँक मानला जातो. पण हा समाज आता फक्त आश्वासनावर समाधान मानणार नाही, तर त्याला सत्तेत प्रत्यक्ष वाटा हवा आहे. धनंजय मुंडे आणि गोपीचंद पडळकर ही जोडी का महत्त्वाची आहे? सकारात्मक संदेश आणि विश्वासार्थ. जर आगामी काळात महायुतीला आपला गड राखायचा असेल, तर ओबीसी समाजाला हा विश्वास द्यावा लागेल की
हे सरकार तुमचं आहे. मुंडे आणि पळकर या दोघांना मंत्रिमंडळात एकत्र स्थान दिल्यास आम्ही नेतृत्व करणाऱ्या हातांना बळ देतो. हा संदेश समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल. विखुरलेल्या मतदारांची मोठ. सध्याच्या राजकीय स्थितीत ओबीसी मतदार विभागल्या जाण्याची भीती आहे. अशा वेळी धनंजय मुंडेचा प्रशासकीय अनुभव आणि गोपीचंद पळकरांचा आंदोलनातील आक्रमकपणा ही डेडली कॉम्बिनेशन महायुतीसाठी गेम चेंजर ठरू शकते. त्यामुळे विखुरलेला मतदार पुन्हा एकदा महायुतीच्या छत्राखाली भक्कमपणे उभा राहील. दोन फायरब्रँड मंत्र्यांची कवच कुंडल. विरोधकांकडे जेव्हा बोलके नेते असतात तेव्हा त्यांना रोखण्यासाठी सरकारकडे तितक्याच ताकदीचे फायरब्रँड वक्तव्य लागतात. मुंडे आणि पळकर हे दोघे हे अभ्यासू आहेत आणि सडेतोड उत्तर देण्याचे माहीर आहे. हे दोन मंत्री म्हणजे महायुतीसाठी एका प्रकारची राजकीय कवच कुंडल ठरतील. त्यामुळे मंडळी, सध्याच्या राजकीय समीकरण पाहता गोपीचंद पळकर आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणं जवळपास निश्चित मानलं जाते. केवळ सत्तेचं गणित म्हणून नाही तर महायुतीला आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी हे दोन चेहरे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्हाला काय वाटतंय? गोपीचंद पळकर आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळायला हवं का? त्यामुळे सरकारला खरोखरच ताकद मिळेल का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या तानाजी हक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयावर. तोपर्यंत राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र.